गोष्टीशी 100% सहमत आहे. आणि माझ्याकडे पण जेव्हा लोक वर्गणी मागायला येतात, आपल्याला माहिती आहे आमदार खासदारांकडे येतात, मी सांगते मी वर्गणी देणार नाही, वस्तू स्वरूपात काही पाहिजे, मग वह्या पुस्तकं असतील, वाचनालयासाठी काही असेल तर नक्की मी देईन. पण फक्त जयंती निमित्त एकंदरीत तुम्हाला त्यापुरती जे करायचंय ते करा, पण वर्षभर मग त्यांचा विसर नाही पडायला पाहिजे. वर्षभर त्यांचे विचार कसे अंमलात आणायला पाहिजेत. आणि आता खरं तर या देशाला वाचवण्याचं, संविधान वाचवण्याचं, ज्यांनी जातपात धर्म नष्ट करण्याचं त्या ठिकाणी वचन घेतलं, आज तीच लोक जर ह्या चौकटीत अडकून सत्ताधाऱ्यांना मदत करत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज. ताई, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी नाशिकचे आयजी जे आहेत दत्ता कराळे यांचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे, जो खरात बाबा सोबत आहे. नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत. आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षण वर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार. प्रतिभा चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत, त्या असं म्हणतात की आमच्या नावे फेक अकाउंट काढलेलं आहे, आम्हाला त्याची कसली कल्पना नाही. पुरावे तर मिळालेत आता, तर मला त्याच्याबद्दल काय टिप्पणी. गोंदू अशोक खरातची जमीन अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 50 एकराच्या आसपास जमीन मिळते, आणि ही नेमकी या जे काही मार्ग जात आहेत महामार्ग, तिथेच ही जमीन जाते. म्हणजे कुठेतरी सरकारमधले लोक त्याला 100% यांची मिलीभगत आहे. आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.